वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टिहीनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावं लागतं. तेव्हा वाहतूक सुरक्षा अभियानाचं औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. ठाण्यात नागरीकरणासोबतच वाहनांची संख्या वाढते. 3 हात नाका, नितीन कंपनी व कॅडबरी जंक्शन, कापूरबावडी, माजिवडा अशा मुख्य चौकात एकाच वेळी अनेक रस्त्यांवर वाहने येतात. या जंक्शनवर सिग्नल यंत्रणा असली तरी डोळस व्यक्तीलाही रस्ता ओलांडताना अडचणीला तोंड द्यावं लागतं. तर दृष्टिहीन दिव्यांग व्यक्तींना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. तेव्हा दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यातील 3 हात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांगपूरक सिग्नल यंत्रणा बसवली जाणार आहे. यात रेल्वेच्या दिव्यांग डब्याच्या धर्तीवर बीपर असणार असून जिथे चढ उतर असतील तिथे छोटे छोटे रॅम्प केलेले असून तेथील पोलवर हे बीपर असणार आहेत. आपल्याकडं महानगरपालिका आणि आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी सगळ्यात पहिला सिग्नल जे हँडिकॅप ॲक्सेसिबल सिग्नल ज्याला बोलतो आपण त्याला, तर तो आपण 3 हात नाका या ठिकाणी चालू करणार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे तो भारतात आणि महाराष्ट्रात तो पहिल्यांदा चालू होत आहे. तो बीपर बेस्ड असणार आहे आणि बीपर जसं याला बीपर असतं, आपण हँडिकॅपचा डबा जो आहे रेल्वेचा त्या ठिकाणी जसं बीपर असतं त्या प्रकारचं बीपर त्या ठिकाणी असणार आहे. ते सांगेल की आपल्याला थांबायचं नाही थांबायचं, ते अंधांनाच आपल्याला कळेल, आपल्याला कळणार नाही. ब्रेल लिपीमध्ये सुद्धा काही हो, ब्रेल लिपीमध्ये म्हणजे त्यांना हात लावून त्या ठिकाणी कळू शकते की बीपर वाजल्यानंतर त्यांना लक्षात येईल. नंतर त्यांनी ब्रेल लिपीनुसार हात लावला तर त्यांना त्या ठिकाणी कळत नक्की त्यांना कोणत्या दिशेने जायचं. सध्या आपण प्रायोगिक तत्वावर 3 हात नाका या ठिकाणी करत आहोत. साधारण कसं कार्य करणार जरा ते थोडं विशद करून सांगा. मी आत्ताच सांगितलं होतं की बीपर आणि ॲक्सेसिबल आहेत, म्हणजे त्याला जे ठिकाणी असं चढ उतार आहे त्या ठिकाणी त्यांना रॅम्प, छोटे छोटे रॅम्प केलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी जायचं आणि प्रत्येक पोलला तो बीपर असणार.